हॅलो स्टुडंट्स. प्रिवियस लेक्चरला आपण एस क्यू एलचा डाटाबेसचा जो काही सेटअप आहे तो बघितला होता, माय एस क्यू एल डाटाबेसचा सेटअप. आज आपण एस क्यू एल कमांड्सला सुरुवात करत आहोत. तर आज आपण एक एक सिंटॅक्स आणि त्याचं एक्झाम्पल असं बघणार आहे. तर आता तुम्ही जो सेटअप बघितला त्या सेटअप तुम्ही तुमच्या लॅपटॉप असेल, कम्प्युटर असेल, तुम्हाला त्यावरती तुमचा सेटअप तो करून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला स्टार्ट मेनूवरती जाऊन माय एस क्यू एल कमांड लाईन क्लायंट म्हणजे जो आपला कमांड प्रमाणे दिसेल त्याला तुम्हाला क्लिक करायचं आहे, त्याला ओपन करायचं आहे. तुम्ही जो काय पासवर्ड सेटअपमध्ये दिला होता तो पासवर्ड तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर असा एक इंटरफेस तुमच्यासमोर ओपन होईल. ठीक आहे. त्यानंतर आता एस क्यू एलच्या डाटाबेसमध्ये ऑलरेडी कोणते कोणते डाटाबेसेस आहेत हे जर बघायचं असेल आपल्याला, टू सी एक्झिस्टिंग डाटाबेसेस, तर त्यासाठी आपल्याकडं कमांड आहे शो डाटाबेसेस. ही कमांड आपल्याला वापरायची आहे, शो डाटाबेसेस. आपण बघूयात ऑलरेडी त्यामध्ये कोणते कोणते डाटाबेसेस आहेत. शो डाटाबेसेस. शो डाटाबेसेस अशी कमांड दिली तर यामध्ये हे 4 डाटाबेसेस आपल्याला दिसत आहेत. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला जर आता नवीन डाटाबेस यामध्ये क्रिएट करायचा आहे, टू क्रिएट अ डाटाबेस, नवीन डाटाबेस जर आपल्याला या ठिकाणी क्रिएट करायचा आहे, टू क्रिएट अ न्यू डाटाबेस, नवीन जर आपल्याला डाटाबेस बनवायचा आहे तर त्यासाठी कमांड आहे क्रिएट डाटाबेस आणि डाटाबेसचं नाव. ठीक आहे. क्रिएट डाटाबेस आणि त्या डाटाबेसचं नाव, जो काय डाटाबेस आपल्याला बनवायचा आहे. कमांड लगेच आपण या ठिकाणी रन करू. ठीक आहे बघा, क्रिएट डाटाबेस आणि डाटाबेसचं नाव सपोज मी देतो SYCO. ठीक आहे. क्वेरी ओके 1 रो अफेक्टेड. ज्यावेळेस क्वेरी ओके असा मेसेज येईल त्यावेळेस तुमची कमांड सक्सेसफुली रन झालेली आहे असा त्याचा मिनिंग असतो. ठीक आहे. आता हा डाटाबेस क्रिएट झालेला आहे. आता आपण पुन्हा काय करू, शो डाटाबेस करू आणि बघू ती डाटाबेस क्रिएट झालेला आहे की नाही. शो डाटाबेस केलं बघा, आला इथं SYCO आणि 5 रोज. आता पहिले किती, 4, म्हणजे एक वाढलेला आहे डाटाबेस. आता डाटाबेस आपण क्रिएट केलेला आहे, इथपर्यंत आलो आपण. जर आता आपल्याला टेबल क्रिएट करायचं आहे, जर टेबल जर क्रिएट करायचं असेल आपल्याला, तर त्यासाठी आपल्याला कोणता तरी एक डाटाबेस यूज करावा लागतो. आपण बघितलं होतं की पहिले काय असतं, डाटाबेस असतो, डाटाबेसमध्ये टेबल असतो आणि टेबलमध्ये नंतर असतात रोज आणि कॉलम, आणि नंतर रोज आणि कॉलमची मिळून सेल तयार होते आणि त्या सेलमध्ये आपला ॲक्च्युअल डाटा असतो. मग ह्या फ्लोनी जर बघितलं तर आपल्याला आपण डाटाबेस क्रिएट केला. आता आपल्याला काय करायचं आहे, टेबल क्रिएट करायचं आहे. पण टेबल क्रिएट करण्यासाठी तो कोणत्या डाटाबेसमध्ये टेबल क्रिएट करायचा आपल्याला हे पण महत्त्वाचं असतं. आता मी SYCO नावाचा डाटाबेस क्रिएट केला, मग तो डाटाबेस आपल्याला काय करावं लागतं, पहिले यूज म्हणावं लागतं त्याला. ठीक आहे. मग तो यूज करायचा आणि नंतर त्यामध्ये काय करायचं, टेबल क्रिएट करायचं. मग त्यासाठी आपल्याला वापरावं लागतं यूज डाटाबेस. टू यूज एक्झिस्टिंग डाटाबेस, त्यासाठी कमांड आहे यूज डाटाबेसचं नाव. जो डाटाबेस आपल्याला यूज करायचा आहे, ज्यामध्ये आपल्याला टेबल करायचं आहे किंवा अदर ऑपरेशन्स करायचे आहेत, यूज करायचा आहे तो एक्झिस्टिंग डाटाबेस, तर त्यासाठी आहे यूज डाटाबेसचं यूज आणि डाटाबेसचं नाव. मग आपण SYCO क्रिएट केलेला आहे, मग मी तर करतो यूज SYCO. ओके, आलाय डाटाबेस चेंज. आता SYCO आपण हा काय केला, डाटाबेस सिलेक्ट केला. आता आपण यामध्ये काय करू शकतो, टेबल क्रिएट करू शकतो. ठीक आहे. आता आपण महत्त्वाचं म्हणजे आज आपण टेबलच्या ज्या काही सर्व कमांड्स आहेत त्या सर्व कमांड्स बघणार आहोत. बघा आता टेबलची, टू क्रिएट टेबल. टेबल क्रिएट करण्यासाठी तुम्हाला जो काही SQLची क्वेरी आहे ती क्वेरी कशी लिहायची बघा. तुम्हाला याचं क्रिएट टेबल, इथपर्यंत क्रिएट टेबल, टेबलचं नाव, टेबल नेम, त्यानंतर ब्रॅकेट द्यायचं आहे, त्यानंतर कॉलमचं नाव द्यायचं आहे, जो कॉलम तुम्हाला क्रिएट करायचा आहे, त्यानंतर त्याचा डाटा टाईप द्यायचा आहे आणि त्या डाटा टाईपची साईज, जर असेल तर त्याची साईज द्यायची, नसेल तर नाही दिली तरी चालते. अशा पद्धतीने कॉलम 2 त्याचा डाटा टाईप, त्याची साईज, कॉलम 3 जेवढे काही तुम्हाला कॉलम्स क्रिएट करायचे तेवढे कॉलम, त्याचा डाटा टाईप तुम्हाला द्यायचा आहे, त्यानंतर ब्रॅकेट क्लोज करायचं आहे आणि सेमीकोलन द्यायचा आहे. अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, टेबल तुम्ही क्रिएट करू शकता. पुन्हा एकदा बघा, क्रिएट टेबल, टेबलचं नाव, ब्रॅकेट, कॉलम, त्याचा डाटा टाईप, त्याची साईज
असे नंबर ऑफ कॉलम्स, नंतर ब्रॅकेट क्लोज आणि सेमीकोलन. ठीक आहे, याचं पण एक एक्झाम्पल बघू लगेच. सिंटॅक्स प्रमाणे जायचं आहे आपल्याला. आपण स्टुडंटचा टेबल क्रिएट करू. क्रिएट टेबल स्टुडंट, क्रिएट टेबल स्टुडंट, त्यानंतर ब्रॅकेट रोल नंबर. मी फर्स्ट कॉलम घेतो रोल नंबर. ठीक आहे, रोल नंबर. त्यानंतर डाटा टाईप त्याचा इंटिजर आणि त्याची साईज देऊ आपण 3. ओके, त्यानंतर कॉमा द्यायचा आहे. दुसरा जो काही कॉलम असेल, सपोज आपण घेऊ स्टुडंट नेम. स्टुडंट नेम, त्यानंतर याचा डाटा टाईप येईल व्हॅरकॅर. आपण डाटा टाईप्स मागच्या लेक्चरमध्ये बघितले होते की डाटा टाईप्स कोणते कशासाठी वापरायचे आहेत आपल्याला. त्याची साईज दिली मी 20. त्यानंतर नेक्स्ट घेऊ आपण बर्थ डेट, की याचा डाटा टाईप देतो मी डेट. त्याला काही साईज देण्याची गरज नाही डेटसाठी. त्यानंतर आपण घेऊ एक लास्ट कॉलम मार्क्स. ठीक आहे, मार्क्स कॉलम घेऊ. त्याचा डाटा टाईप देतो मी इंटिजर आणि साईज त्याची देऊ आपण 3 किंवा 4 देऊ. ठीक आहे, त्यानंतर हे सर्व झालं. आता मी काय केलं, क्रिएट टेबल, टेबलचं नाव दिलं स्टुडंट, त्यानंतर ब्रॅकेट, त्यानंतर रोल नंबर, त्याचा डाटा टाईप, त्याची साईज, स्टुडंट नेम, कॉलमचं नाव आहे, व्हॅरकॅर डाटा टाईप, त्याची साईज, त्यानंतर बर्थ डेट, कॉलमचं नाव, डेट त्याचा डाटा टाईप, मार्क्स कॉलमचं नाव, इंटिजर त्याचा डाटा टाईप आणि 4 त्याची साईज. त्यानंतर ब्रॅकेट क्लोज करायचं, सेमीकोलन. ओके, हा झाला आपला पूर्ण सिंटॅक्स प्रमाणे आपण क्वेरी राईट डाऊन केली. आता याला एंटर करा. क्वेरी ओके, 0 रो अफेक्टेड. म्हणजे क्वेरी ओके म्हणजे काय, टेबल क्रिएट झाला. आता क्रिएट झालेला टेबल जर आपल्याला बघायचा आहे, ठीक आहे, क्रिएट झालेले टेबल जर आपल्याला बघायचं आहे, तर जसं आपण शो डाटाबेसेस केलं होतं त्याच पद्धतीने काय करायचं, शो टेबल्स. ओके, शो टेबल्स. मग आलंय टेबल्स इन एसवायसीओ. टेबल्स इन एसवायसीओ म्हणजे काय, आपण डाटाबेस कोणता यूज करतो, एसवायसीओ. मग त्यामध्ये एक टेबल क्रिएट झालाय कोणता, स्टुडंट नावाचा. असे तुम्ही नंबर ऑफ टेबल्स एका डाटाबेसमध्ये क्रिएट करू शकता. ठीक आहे, बघा आपण टू सी एक्झिस्टिंग टेबल शो टेबल्स. ओके, बघितलंय. त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, क्रिएटिंग न्यू टेबल फ्रॉम एक्झिस्टिंग टेबल. ठीक आहे, बघा आता आपल्याला, आपण आता टेबल क्रिएट केलेला आहे. ठीक आहे, एसवायसीओ. ह्या टेबलपासून, यामध्ये आता आपण हे कॉलम्स पण क्रिएट केले आहेत. यामध्ये जर तुम्हाला ह्या टेबलला डिस्क्राईब करायचं म्हणजे काय काय क्रिएट झालेलं आहे यामध्ये जर बघायचं असेल, तर त्यासाठी कमांड आहे डिस्क्राईब, म्हणजे DESC, आणि टेबलचं नाव. टेबलचं नाव आहे आपला स्टुडंट. ओके, डिस्क्राईब स्टुडंट. बघा काय काय क्रिएट झालं, फील्डचं नाव, रोल नंबर, स्टुडंट नेम, बर्थ डेट आणि मार्क्स, असे 4 कॉलम या ठिकाणी क्रिएट झाले. त्याचा डाटा टाईप आलेला आहे, सर्व गोष्टी त्या ठिकाणी आलेल्या आहेत. ठीक आहे, डिस्क्राईब स्टुडंट ही एक कमांड आहे. आता हा जो काय टेबल तयार झाला आहे, स्टुडंट टेबल, आता आपण बघतोय आपल्याला बघायचं आहे क्रिएटिंग न्यू टेबल फ्रॉम एक्झिस्टिंग टेबल. म्हणजे जो काय टेबल आपल्याकडे ऑलरेडी क्रिएट आहे त्यापासून जर आपल्याला नवीन टेबल क्रिएट करायचं असेल तर काय करायचं बघा. त्यासाठी क्वेरी आहे क्रिएट टेबल नेम ॲज सिलेक्ट स्टार फ्रॉम एक्झिस्टिंग टेबल नेम. बघा म्हणजे काय, जर आपल्याकडे ऑलरेडी टेबल आहे आणि त्यापासून आपल्याला नवीन टेबल क्रिएट करायचं आहे, तर आपल्याला द्यायचं आहे क्रिएट टेबल, आपल्याकडं नवीन टेबलचं नाव, त्यानंतर ॲज सिलेक्ट फ्रॉम एक्झिस्टिंग टेबल नेम, म्हणजे एक्झिस्टिंग टेबल जो काय आहे आपल्याकडे ऑलरेडी त्या टेबलचं नाव द्यायचं आहे आपल्याला. बघूया आपण ही पण कमांड आपण एकदा रन करून बघू. बघा आता आपल्याकडे एक्झिस्टिंग टेबल आहे स्टुडंट, बरोबर, आणि त्यापासून आपल्याला नवीन टेबल क्रिएट करायचं आहे. आपण जो काय आपल्याकडं सिंटॅक्स आहे त्या सिंटॅक्स प्रमाणे आपण जाऊ. दोन्ही गोष्टी तुमच्या समोर ठेवतो म्हणजे लक्षात येईल सर्व गोष्टी. ओके, बघा
समजतंय आता? आपण काय करतोय, क्रिएटिंग न्यू टेबल फ्रॉम एक्झिस्टिंग टेबल. ठीक आहे. आता बघा कमांड क्रिएट काय आहे त्याच पद्धतीने टाकायचे आपल्याला. क्रिएट टेबल क्रिएट टेबल, त्यानंतर टेबल नेम नवीन नाव द्यायचं आपल्याला. आपलं पहिलं नाव काय आहे टेबलचं? स्टुडंट. आता मी त्याला नाव देतो स्टूड. ओके, शॉर्ट करतो त्याला, STUD केलं मी. त्यानंतर ॲज सिलेक्ट स्टार फ्रॉम एक्झिस्टिंग टेबल नेम. आता एक्झिस्टिंग टेबल म्हणजे ऑलरेडी टेबल कोणता आहे आपल्याकडं? स्टुडंट. ओके, पूर्ण स्टुडंट नावाचं टेबल होतं असं. आता बघा ह्या क्वेरीचा अर्थ काय आहे ते मी तुम्हाला सांगतो. क्रिएट टेबल, आपण काय केलं, नवीन टेबल केला स्टूड नावाचा ॲज सिलेक्ट स्टार म्हणजे काय? सिलेक्ट स्टार म्हणजे थोडक्यात यामध्ये जेवढे काही कॉलम्स आहेत ते सर्वच्या सर्व येतील. सिलेक्ट स्टार म्हणजे सर्व कॉलम. ठीक आहे, सर्वच्या सर्व कॉलम नवीन टेबलमध्ये येणार आहेत. आणि नवीन टेबल कोणता क्रिएट होणार आहे? आपला स्टूड. याला मी एंटर करतो. चालेल, काय आलं? क्वेरी ओके, 0 रो अफेक्टेड. ठीक आहे, म्हणजे आता नवीन टेबल क्रिएट झाला. आपण बघू शो टेबल करून. शो टेबल्स, अरे स्टूड आणि स्टुडंट नावाचे 2 टेबल या ठिकाणी आलेले आहेत. ठीक आहे. त्यानंतर आपला नेक्स्ट कन्सेप्ट आहे याचा, किंवा यामध्ये नेक्स्ट क्वेरी आपल्याला शिकायची आहे. क्रिएटिंग न्यू टेबल हॅव्हिंग स्पेसिफिक फील्ड्स बट ऑल रेकॉर्ड्स फ्रॉम एक्झिस्टिंग टेबल. ओके, आपल्याला नवीन टेबल क्रिएट करायचं आहे आणि त्यामध्ये स्पेसिफिक फील्ड्स म्हणजे काहीच जर आपल्याला कॉलम पाहिजे असतील, म्हणजे आता या ठिकाणी आहे रोल नंबर, नेम, बर्थ डेट आणि मार्क्स. मला फक्त रोल नंबर आणि त्यांचे मार्क्स जर पाहिजे, 2च कॉलम घ्यायचे आहेत आणि त्याचा नवीन टेबल क्रिएट करायचा आहे. तर त्यासाठी काय करायचं बघा, क्रिएट टेबल हॅव्हिंग स्पेसिफिक फील्ड्स बट ऑल रेकॉर्ड्स. आता रेकॉर्ड्स म्हणजे काय? रेकॉर्ड्स एक महत्त्वाची गोष्ट आहे. आता रेकॉर्ड्स म्हणजे जर मी ह्यामध्ये डाटा इन्सर्ट केला, रोल नंबर, स्टुडंट नेम, बर्थ डेट, मार्क्स, हे सर्व जर इन्सर्ट केलं आहे त्याच वेळेस तुम्हाला ते लक्षात येईल. ठीक आहे. आता आपण काय करू की ह्या टेबलमध्ये जो आता सपोज स्टुडंट टेबल आहे, या स्टुडंट टेबलमध्ये काहीतरी रेकॉर्ड्स इन्सर्ट करून घेऊ पहिले. आता रेकॉर्ड इन्सर्ट करण्यासाठी त्यासाठी एक कमांड आहे इन्सर्ट. ही आपल्याला ऑलरेडी पुढं शिकायचे आहे. आता सध्या आपण ह्याच्या टेबल्सच्या कमांड बघतोय, पण टेबलचं तुम्हाला पूर्ण समजण्यासाठी इन्सर्टचे कमांड बघून घ्या पहिले, नंतर आपण त्यामध्ये रेकॉर्ड इन्सर्ट करू आणि मग पुढच्या कमांड्स घेऊ. टू इन्सर्ट रेकॉर्ड इन टू द टेबल्स, बघा काय आहे इन्सर्ट करण्यासाठी, इन्सर्ट इन टू टेबल नेम आणि व्हॅल्यूज, आणि मग ब्रॅकेटमध्ये काय द्यायचे तुम्हाला? व्हॅल्यूज द्यायचे आहे त्याच्या कॉलमनुसार. ठीक आहे, बघा आपण एंटर करू इन्सर्ट. ठीक आहे, इन्सर्ट इनटू स्टुडंट, इन्सर्ट इनटू स्टुडंट. त्यानंतर आपल्याला द्यायचे आहेत व्हॅल्यूज, इन्सर्ट इनटू स्टुडंट व्हॅल्यूज, ब्रॅकेटमध्ये त्याच्या व्हॅल्यूज. बघा आता पहिला काय आहे? रोल नंबर आहे. ठीक आहे, रोल नंबर इंटिजर व्हॅल्यू आहे, मी दिला 1. त्यानंतर काय आहे? स्टुडंट नेम आहे. स्टुडंट नेमला या ठिकाणी द्यायचं आपल्याला, सपोज आपण काहीतरी इथं नाव इन्सर्ट करणार आहे आपण. ठीक आहे, सपोज मी नाव इन्सर्ट केलं आहे इथं, सपोज अमोल. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट काय आहे आपला कॉलम? बर्थ डेट. ठीक आहे, बर्थ डेट आपल्याला बर्थ डेट इन्सर्ट करायची आहे. आता बर्थ डेट मी इन्सर्ट करतो, सपोज 12. ओके, आणि त्यानंतर आहे मार्क्स. ओके, मार्क्स सपोज 90. पण याला इन्सर्ट करू. बघा आता इथं इन्सर्ट करताना एरर आली आहे डेटला. ठीक आहे, पण डेटसाठी काय एरर आहे ती आपण चेक करू.
बघा आपण डेटचा जो काय फॉर्मॅट आहे तो बघितला होता. आपल्याला काय कोणत्या फॉर्मॅटमध्ये घ्यायचा आहे डेट, इयर मंथ आणि डेट या फॉर्मॅटमध्ये आपण डेटचं घेत आहोत. आपण त्याच्या जे काय डाटा टाईप्स बघितले होते त्यावेळेस बघितला होता. आपण याला कन्वर्ट करू इयर मंथ आणि इयर, त्यानंतर मंथ आणि डेट अशा फॉर्मॅटमध्ये याला आपल्याला घ्यायचं आहे. जो फॉर्मॅट चुकलेला होता आत्ताचा, तर आता मी याला कन्वर्ट केलं आहे. बघा इयर मंथ आणि डेट अशा फॉर्मॅटमध्ये घेतलं आहे. इन्सर्ट इंटू स्टुडंट आणि व्हॅल्यूज. ठीक आहे, आता ही व्हॅल्यू मी इथं या ठिकाणी इन्सर्ट करतो. बघा अलाय क्वेरी ओके, 1 रो अफेक्टेड. आणि जर तुम्हाला ज्या व्हॅल्यूज इन्सर्ट झालेल्या आहेत त्या जर बघायच्या असतील तर तुम्हाला कमांड आहे सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट, म्हणजे सर्वच्या सर्व व्हॅल्यू तुम्हाला दिसतील. बघा आता या ठिकाणी रोल नंबर 1 अमोल, बर्थ डेट आणि मार्क्स आता असे इन्सर्ट झालेलं आहे. आता मी काय करतो की असे एक 5-6 रेकॉर्ड या ठिकाणी इन्सर्ट करून घेतो, म्हणजे आपल्याला पुढच्या कमांड्स ज्या आहेत त्या तुमच्या लक्षात येतील. ठीक आहे, मी तो एक 5 रेकॉर्ड या ठिकाणी इन्सर्ट. ओके, बघा मी या ठिकाणी 5-6 रेकॉर्ड्स या टेबलमध्ये इन्सर्ट केलेले आहेत. ठीक आहे, आता बघा आपल्याला बघायचा होता कन्सेप्ट की आपल्याला नवीन टेबल क्रिएट करायचं आहे. क्रिएटिंग न्यू टेबल हॅव्हिंग स्पेसिफिक फील्ड्स बट ऑल रेकॉर्ड्स फ्रॉम एक्झिस्टिंग टेबल. म्हणजे आपल्याला स्पेसिफिक काय फील्ड म्हणजे स्पेसिफिक कॉलमच आपल्याला घ्यायचे आहेत, पण त्यामधले सर्वच्या सर्व रेकॉर्ड्स काय आले पाहिजे, दुसऱ्या टेबलमध्ये आले पाहिजेत. आता मी काय करतो, हा जो काय त्याचा सिंटॅक्स आहे बघा. आता सिंटॅक्स बघू एकदा. क्रिएट टेबल, टेबल नेम, नवीन टेबल, क्रिएट टेबल, नवीन टेबलचे नाव, ॲज सिलेक्ट फील्ड 1 फील्ड 2 फ्रॉम एक्झिस्टिंग टेबल नेम. म्हणजे फील्ड ज्या काही कॉलमचं नाव द्यायचं आपल्याला, इतर कॉलमचे नाव आपल्याला द्यायचे आहेत. कोणते कोणते कॉलम आपल्याला नवीन टेबलमध्ये पाहिजे आणि नवीन त्या एक्झिस्टिंग जो काय टेबल आहे त्या टेबलचं नाव आपल्याला द्यायचं आहे. मग आता एक्झाम्पल आपण घेऊ याचं कमांड टाकायचे आपल्याला. क्रिएट टेबल, त्यानंतर नवीन टेबलचं नाव द्यायचं. मी नाव देतो नवीन टेबलला मार्क्स. त्यानंतर ॲज सिलेक्ट, त्यानंतर फील्ड 1 फील्ड 2. बघा आता आपल्याला कोणते कोणते कॉलम या ठिकाणी पाहिजे. आता आम्ही घेतो रोल नंबर आणि मार्क्स असे 2 कॉलम आपण या ठिकाणी घेऊ. ठीक आहे, आता रोल नंबर, त्यानंतर इथं रोल नंबर जे काही कॉलमचं नाव आहे ते ॲज इट इज घ्यायचं आहे, रोल नंबर आणि मार्क्स. ठीक आहे, ॲज इट इज आपण काय केलं, त्या कॉलमचे नावं या ठिकाणी घेतली आणि जो काय एक्झिस्टिंग टेबलचं नाव आहे फ्रॉम टेबलचं नाव काय आहे, आपल्या ओरिजिनल टेबलचं नाव बघा स्टुडंट आहे. हा ओरिजिनल टेबल आहे आपला, म्हणून इथं स्टुडंट घेऊ. ठीक आहे, ओरिजिनल टेबलचं नाव होतं स्टुडंट, ते आपण घेतलं या ठिकाणी आणि याला रन करतो मी. की बघा क्युरी ओके, 6 रोज अफेक्टेड, म्हणजे नवीन 6 रोचं एक टेबल क्रिएट झालेला आहे. तो टेबल कोणता, आता आपण शो टेबल्समध्ये जाऊ. शो टेबल्स करू पहिले. कोणते कोणते टेबल्स या ठिकाणी झालेत बघू आपण. शो टेबल्स, मार्क्स, आणि स्टुडंट. जो काही स्टुडंट आपण मग क्रिएट केला होता, आता आत्ताचा कोणता केला आहे मार्क्स. आता आपण याला काय करू, शो करू. मग करायचं सिलेक्ट, त्यामधले जर डाटा बघायचा आपल्याला, सिलेक्ट स्टार फ्रॉम आणि टेबलचं नाव काय आहे मार्क्स. बघा 2च फील्ड म्हणजे 2च कॉलम या ठिकाणी आले, रोल नंबर आणि मार्क्स. हेच आपल्याला बघायचं होतं. काय आपण काय बघत होतो, स्पेसिफिक फील्ड, पण सगळे रेकॉर्ड. आता रेकॉर्ड 6 आहेत बघा. ओरिजिनल टेबलमध्ये पण 6च रेकॉर्ड आहेत आणि इकडं पण किती आलेत, 6च रेकॉर्ड या ठिकाणी आलेले आहेत. त्यानंतर आता नेक्स्ट आपला कन्सेप्ट आहे क्रिएटिंग अ न्यू टेबल हॅव्हिंग स्पेसिफिक रेकॉर्ड्स बट ऑल फील्ड्स फ्रॉम एक्झिस्टिंग टेबल. बघा आता आपल्याला काय करायचं आहे, यामधले काहीच रेकॉर्ड, स्पेसिफिक रेकॉर्ड, आता हे रेकॉर्ड्स आहेत. आता हा सपोज इथं अमोलचं एक रेकॉर्ड झालं, कुणालचं एक रेकॉर्ड, जेचं एक रेकॉर्ड झालं. मग यामध्ये आपल्याला काहीच रेकॉर्ड पाहिजे आहेत आणि काय पाहिजे, पण सर्वच्या सर्व कॉलम्स पाहिजेत. रोल नंबर, स्टुडंट नेम, बर्थ डेट आणि मार्क्स, हे सगळं कॉलम्स पाहिजे आपल्याला. पण काहीतरी कंडिशन पाहिजे. सपोज आता इथं आपण एक कंडिशन घेऊ की मला
ज्यांना 80च्या अबव मार्क्स आहेत, म्हणजे 80पेक्षा जास्त मार्क्स आहेत, असे स्टुडंट जर मला पाहिजे, त्यांचा टेबल मला क्रिएट करायचा आहे, तर अशा कंडिशनमध्येही आपल्याला उपयोग येतो. आता बघूया आपण याचा सिंटॅक्स काय आहे तो. क्रिएटिंग न्यू टेबल हॅव्हिंग स्पेसिफिक रेकॉर्ड बट ऑल फील्ड्स फ्रॉम एक्झिस्टिंग टेबल. तर त्यासाठी काय करायचं आपल्याला, क्रिएट टेबल, टेबलचं नाव द्यायचं, ॲज सिलेक्ट स्टार फ्रॉम, स्टार म्हणजे सर्व कॉलम घ्यायचे आपल्याला, स्टार फ्रॉम एक्झिस्टिंग टेबल नेम, आणि वेअर कंडिशन, वेअर आणि कंडिशन द्यायची त्या ठिकाणी. म्हणजे कंडिशन काय येईल आता, वेअर मार्क्स इज ग्रेटर दॅन 80. मग काय होईल, 80च्या वरचे सर्व रेकॉर्ड्स त्या ठिकाणी येतील. बघूया आपण याचं एक्झाम्पल. ओके, क्रिएट टेबल मार्क्स 1 नाव देतो मी याला, मार्क्स 1. त्यानंतर ॲज सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबलचे नाव. आता टेबल कोणता आहे आपल्याकडे, ओरिजिनल टेबल स्टुडंट. ओके, व्हेअर, ठीक आहे, व्हेअर. आता बघा, व्हेअर घेतलं, आता इथं काय करायचं आपल्याला, कंडिशन द्यायची. मग काय कंडिशन देणार आपण, व्हेअर मार्क्स इज ग्रेटर दॅनचा सिम्बॉल वापरा, इज ग्रेटर दॅन 80. ओके, 80पेक्षा जास्त मार्क्स ज्यांना आहे ते स्टुडंट काय येतील, या ठिकाणी येतील. बघा काय केलं मी, क्रिएट टेबल, नवीन टेबलचं नाव दिले ॲज सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट, जो एक्झिस्टिंग टेबल होतं त्याचं नाव, वेअर, आणि आपल्याला 80पेक्षा जास्त मार्क्स पाहिजे असे स्टुडंट पाहिजे म्हणून त्यांचं कंडिशन दिली, आणि याला एंटर करतो मी. बघा किती आलेत, क्वेरीज ओके 3 रोज, म्हणजे 3 सापडलेत. बघा बरोबर 3 येणार होते, कारण की इथं बघा 85, 90 आणि 90 असे 3 रेकॉर्ड होते. याला मी पुन्हा करतो. आता आपण कोणता टेबल क्रिएट केला, नवीन मार्क्स 1. याला आपण काय करू, सिलेक्ट करू, सिलेक्ट स्टार फ्रॉम मार्क्स 1. ओके, बघा 80पेक्षा जास्त मार्क्स असलेले सर्व कॉलम या ठिकाणी आले आहेत, आणि 3 रेकॉर्ड्स आलेले आहेत. हे आपल्याला बघायचं होतं. त्यानंतर आपला नेक्स्ट कन्सेप्ट आहे, क्रिएटिंग न्यू टेबल हॅव्हिंग नो रेकॉर्ड्स बट ऑल फील्ड्स फ्रॉम एक्झिस्टिंग टेबल. म्हणजे बघा काय, आपल्याला टेबल ॲज इट इज पाहिजे, पण यामध्ये एकही रेकॉर्ड आपल्याला नको आहे. फक्त टेबलचं स्ट्रक्चर आपल्याला ज्यावेळेस पाहिजे असतं त्यावेळेस आपल्याला काय करायचं, बघा क्रिएट टेबल नेम ॲज सिलेक्ट फ्रॉम एक्झिस्टिंग टेबल नेम वेअर फॉल्स कंडिशन. म्हणजे आपल्याला काहीतरी चुकीची कंडिशन या ठिकाणी द्यायची आहे. बाकी सिंटॅक्स सेम आहे. मग मी काय करतो की पुन्हा सेम जो काही सिंटॅक्स आहे आपला त्याप्रमाणे जातो. इथं आपण एक्झाम्पल घेऊ. ठीक आहे, बघा इथं ही कंडिशन घेतली. फक्त आपल्याला इथं काय करावं लागेल, ह्या टेबलचं नाव आपल्याला चेंज करावं लागेल, कारण की ऑलरेडी मार्क्स हा टेबल आहे. मग मी इथं टेबलचं नाव चेंज करतो. सिंटॅक्स प्रमाणे तुम्हाला घ्यायचं आहे. टेबलचं नाव करतो मी स्टुडंट 2. ओके, स्टुडंट 2 नावाचा टेबल केला. ॲज सिलेक्ट फ्रॉम, जसं आहे त्याच पद्धतीने ॲज सिलेक्ट स्टार फ्रॉम एक्झिस्टिंग टेबलचा नाव स्टुडंट वेअर. आता इथं आपल्याला काय कंडिशन द्यायची, चुकीची कंडिशन किंवा फॉल्स कंडिशन आपण ज्याला म्हणतो, असे फॉल्स कंडिशन आपल्याला या ठिकाणी द्यायची आहे. मग आता फॉल्स कंडिशन कशी द्यायची, की फॉल्स कंडिशन म्हणजे ज्या कंडिशनचा या टेबलशी काही संबंध नसेल अशी कंडिशन आपल्याला या ठिकाणी द्यायची. मग मी इथं कंडिशन देतो 1 = 2. ठीक आहे, आता या कंडिशनचा आणि या टेबलचा काही संबंध नाही आहे. ठीक आहे, बघा क्वेरी ओके आलाय आणि टेबल पण क्रिएट झालाय. आता आपण काय करू, शो टेबल्स करू आणि चेक करू. बघा स्टुडंट 2 नावाचं मी टेबल क्रिएट केला होता, झालाय क्रिएट. आणि आता यामध्ये रेकॉर्ड्स पण आपण बघू. बघा सिलेक्ट स्टार करू, त्याला सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट 2. त्यामध्ये रेकॉर्ड्स आले की नाही ते चेक करू आपण. बघा एम्प्टी सेट, आपण तेच बघत होतो की आपल्याला काय करायचं होतं, नो रेकॉर्ड्स, एकही रेकॉर्ड त्यामध्ये आलेले नाही, फक्त स्ट्रक्चर काय झालेलं ॲज इट इज कॉपी झालेलं आहे. अशा पद्धतीने आपल्याला काय होतं, हे सर्व आजचे कमांड्स, टेबलवरच्या सर्व टेबल्स च्या ज्या काही कमांड्स होत्या त्या कमांड्स होत्या. हे तुम्ही व्यवस्थित बघा. यामध्ये काही प्रॉब्लेम असेल तर मला नक्कीच विचारा. व्हिडिओ थोडासा मोठा झालेला आहे,
परंतु तुम्हाला सर्व गोष्टी व्यवस्थित समजाव्या याकरता आपण त्यामध्ये थोडेसे इन्सर्टची एक कमांड घेतली आणि वेगळ्या थोड्याशा कमांड घेतल्या, कारण की सर्व गोष्टी त्यामध्ये तुम्हाला समजल्या पाहिजे. आता ही इन्सर्टची जी कमांड आज आपण घेतली आहे, पण हिला डीपमध्ये आपण नंतर स्टडी करणारच आहोत. पण तुम्हाला आजच्या ह्या काय टेबल कसे कसे क्रिएट करतो ते समजण्यासाठी आपण हे घेतलं होतं. ठीक आहे. आता हे जे काय सिंटॅक्स आहे, तुम्हाला याची जी फाईल आहे ती या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन लिंकमध्ये मी ह्या कमांड आणि याचे सिंटॅक्स हे पण टाकून देतो. तुम्ही यावरून ती डाउनलोड करू शकता. ओके, थँक्यू.